धन्यवाद साहेब. आज या ठिकाणी आपण ऑनलाईन झूम मीटिंगला जॉईन झालेलो आहोत. आपण सर्व विद्यार्थी अतिशय प्रज्ञावंत आणि हुशार आहात आणि या मिशन आरंभच्या तासिकेसाठी माझी निवड केली, यासाठी मी आमच्या तालुक्याच्या गट शिक्षणाधिकारी शेख मॅडम तसेच आमचे भांडसाहेब यांचं खूप खूप आभार मानतो आणि आजच्या तासाला आपण सुरू करूया. बघा, आजचा विषय जो आहे मिशन आरंभ अंतर्गत आपला जो स्कॉलरशिपचा आणि नवोदयचा टक्का वाढलेला आहे त्याचं हे दुसरं वर्ष आणि याची सुरुवात आपण करत आहोत. मागील वर्षी सुद्धा आपल्या अगोदरच्या ज्या बॅचने संपूर्ण वर्षभर ऑनलाईन तास घेतलेत, जॉईन केलेत आणि तसा अभ्यास केला आणि त्यांना चांगल्या प्रकारे यशही मिळालं. आता ही संधी तुमच्यासाठी चालून आलेली आहे. काल आमचे मित्र रोकडे सरांनी गणिताचा तास घेतला होता आणि आज आपण मिशन आरंभ विषय भाषा अंतर्गत विरुद्धार्थी शब्द या घटकाकडे जाणार आहोत. बघा, या ठिकाणी शब्द संपत्ती या पाठांतर्गत जे काही समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शुद्ध अशुद्ध शब्द, अलंकारिक शब्द, शब्द समूहाबद्दल एक शब्द, वाक्प्रचार, म्हणी आणि पारिभाषिक शब्द हे एकूण 8 घटक आहेत आणि या 8 घटकापैकी विरुद्धार्थी शब्द या घटकासाठी आपण जाणार आहोत. सर्व विद्यार्थ्यांनी ज्यावेळी या फळ्यावरती काहीतरी लिहून दिलं जातं त्यावेळेस आपण ते लिहून घ्यायचं आहे. विरुद्धार्थी शब्द तसं पाहायला गेलं तर आपल्याला भाषा ही 50 गुणांसाठी आहे. एकूण 25 प्रश्न विचारले जातात आणि 25 प्रश्नापैकी शब्द संपत्ती या घटकाला 24% भारांश आहे. म्हणजे 3 प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. 3 प्रश्न म्हणजे एकूण 6 गुणांसाठी शब्द संपत्ती हा घटक आहे आणि याच्या अंतर्गत एकूण 8 उपघटक आहेत. पैकी विरुद्धार्थी शब्द, या विरुद्धार्थी शब्दाला आपण सुरुवात करणार आहोत. बघा, व्यवहारामध्ये आपण खूप काही बोलतो आणि व्यवहारात बोलत असताना एखाद्या वेळी आपल्याला विरोधी टोकाची भूमिका घेऊन बोलावं लागतं. म्हणजे एखादा मुलगा चांगला आहे, चांगला म्हणजे काय, तो सर्वांना आवडतो, सगळ्यांचं काम ऐकतो, याला आपण चांगला म्हणतो. पण एखादा विद्यार्थी ऐकत नाही, एखादा तसा वागत नाही, त्याला काय म्हणावं? मग त्याला वाईट म्हटलं पाहिजे. म्हणजे चांगल्याच्या विरुद्धार्थी वाईट. मित्रांनो, आपल्याला 5वी आणि 8वी या दोनही वर्षांसाठी स्कॉलरशिप परीक्षा आहे आणि आपण जवळजवळ 3री पासून या मिशन आरंभांतर्गत हा सर्व अभ्यास करत आहात. आता 5वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना कमीत कमी 300 शब्दांचा संग्रह, 300 विरुद्धार्थी शब्द किंवा 300 विरुद्धार्थी शब्दांचा संग्रह त्यांच्याकडे हवा आहे. तर 8वीच्या विद्यार्थ्यांना कमीत कमी 500 शब्दांचा संग्रह अपेक्षित असतो. बघा, मराठी भाषेमध्ये आपल्याला विरुद्ध प्रतिक्रिया द्यायची असते. जसा चेंडू फेकला की परत येतो, क्रिया आणि प्रतिक्रिया, तसा शब्द आणि शब्दाला विरुद्धार्थी शब्द असे एक गणित असतं आणि विरुद्धार्थी शब्दांचा अभ्यास करत असताना आपल्याला नेमका शब्दाचा अर्थ कळला पाहिजे. जर शब्दाचा अर्थ आपल्याला समजला नाही तर आपण त्याचा विरुद्धार्थी शब्द करू शकत नाही. बघा, उदाहरणार्थ एक उदाहरण घेऊया. मी दुकानातून रोख सामान आणलं. रोख सामान आणलं. रोख सामान आणलं म्हणजे माझ्याकडे पैसे होते म्हणून रोख आणलं. पण कदाचित माझ्याकडे जर पैसे नसते, तर मला त्या दुकानदाराला काय करावं लागेल, तर त्याच्याकडून उधार आणावं लागतं. रोखच्या विरुद्धार्थी उधार. आणि हे जे विरुद्धार्थी शब्द आहे, हे विरुद्धार्थी शब्द 2 शब्दांमध्ये खुली दिलेली असते. म्हणजे असं चिन्ह ज्या वेळेस असतं त्यावेळेस आपण समजायचं की हा विरुद्धार्थी शब्द आहे. म्हणजे मराठी भाषेमध्ये विरुद्धार्थी शब्द दर्शवण्यासाठी ही फुली हे त्याचं चिन्ह असं वापरलं जातं. बघा, एखादा दुकानदार काय करतो, दुकानदार विकतो.
दुकानदार काय करतो? विकतो. विकतो म्हणजे त्याच्याकडे जी वस्तू आहे ती वस्तू आपल्याला काहीतरी मोबदला घेतो तो आणि मग विकतो. तो जर विकत असेल तर आपण काय करतो? खरेदी करतो. खरेदी करतो. खरेदी करतो म्हणजे काय करतो आपण? त्याच्याकडे पैसे देतो आणि पैसे देऊन त्याच्याकडून वस्तू विकत घेतो. खरेदी करतो आणि विकतो हे जसे विरुद्धार्थी शब्द आहे. हे आपल्याला माहित असायला हवे आणि अशा शब्दांचा सराव आज आपण करणार आहोत. तर कोणकोणते शब्द असतील आणि किती शब्द असतील आणि हा जो घटक आहे या घटकासाठी कोणत्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये विचारले जातील ह्या सर्व गोष्टींचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. मित्रांनो, विरुद्धार्थी शब्द. आता काही मुलांना जर बोलायचं असेल तर माझ्या मते थोडा वेळ जर आपण काही मुलांना बोलण्यासाठी आपण जर संधी दिली तर निश्चितपणे ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया आपण काय करणार आहोत? देवाणघेवाणीच्या रूपात करणार आहोत. उदाहरणार्थ एक शब्द आहे बघा, पती. पती. पती या शब्दाचा जर आपल्याला अर्थ माहित असेल, पती शब्दाचा अर्थ माहित असेल तरच त्याचा विरुद्धार्थाचा शब्द आपल्याला सांगता येणार आहे. पती म्हणजे काय? कोणी सांगेल का? पती. पती या अर्थाचा शब्द समानार्थ असेल तर त्याला नवरा असं म्हणतात. समानार्थाचा असेल तर नवरा म्हणतात किंवा त्याला अजूनही काही शब्द आहेत है ना, परंतु या पतीच्या विरुद्धार्थाचा शब्द आहे पत्नी. आणि या ठिकाणी बघा विरुद्धार्थाचा शब्द पत्नी आणि नवराच्या विरुद्धार्थ शब्द काय आहे? नवरी. 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 आपल्याला याचा अर्थ माहित असणं आवश्यक आहे. जोपर्यंत आपल्याला त्यांचे अर्थ माहित नाही, शब्दाचा अर्थ माहित होत नाही, तोपर्यंत आपण त्याचा विरुद्ध अर्थाचा शब्द सांगू शकत नाही. उदाहरणार्थ अजून एक शब्द घेऊया आपण, स्त्री. स्त्री. स्त्री म्हणजे महिला. आपल्या घरामध्ये पुरुषही असतात आणि स्त्रियाही असतात. मग स्त्री त्याच्या विरुद्ध अर्थाचा शब्द आहे पुरुष. 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 या शब्दाचा अर्थ माहित असेल तरच आपण त्याचा विरुद्धार्थाचा शब्द सांगू शकतो. दुसरा शब्द आहे पापुडचा, श्रेष्ठ. सर्वांना फळा दिसतो आहे का? सर्वांना फळा दिसतोय? फळा दिसतोय? माझा आवाज स्पष्ट येतोय? श्रेष्ठ. श्रेष्ठ म्हणजे महान. श्रेष्ठ म्हणजे महान, ज्याचं कर्म चांगलं असतं किंवा जो कर्माने चांगला असतो. कर्म म्हणजे त्याचं कर्तृत्व, कार्य. श्रेष्ठ. आणि मग त्या श्रेष्ठच्या विरुद्ध अर्थाचा शब्द आहे कनिष्ठ. कनिष्ठ. जोपर्यंत आपल्याला याचा अर्थ सांगता येत नाही तोपर्यंत आपल्याला त्याचा विरुद्ध अर्थ सुद्धा सांगता येणार नाही. मित्रांनो, हे पहा, हा एक शब्द आहे चिकू. चिकू. बघा, चिकू शब्दाच्या विरुद्ध अर्थाचा शब्द. आता तुम्ही म्हणाल मी बाजारात गेलो आणि मी चिकू खाल्ले, तो चिकू नाही बर का. हा चिकू म्हणजे वेगळा. चिकू याचा अर्थ आपल्याला कुंजूष. कुंजूष. कुंजूष हा त्याचा अर्थ माहित असायला पाहिजे. कुंजूष कोणाला म्हणायचं? जो पैसा खर्च करत नाही किंवा जो बचत अधिकाधिक बचत करतो त्याला कुंजूष म्हणतात. पैसा खर्च न करणारा चिकू. आणि मग त्याच्या विरुद्ध अर्थाचा शब्द आहे तो म्हणजे उधळ्या. उधळ्या किंवा जो अधिक पैसा खर्च करतो, खूप पैसा खर्च करतो, त्याला पैसा खर्च करण्यासाठी कुठल्याही प्रकारचं माप नसतं, त्याला उधळ्या किंवा उधळपट्टी करणारा असं म्हणतात. म्हणजे चिकू त्याचा अर्थ, त्याचा विरुद्ध अर्थाचा शब्द होतो उधळ्या. दुसरा बघा, अजून एक शब्द घेऊया आपण. असे अनेक शब्द घेणार आहोत. आपल्याला त्यांची यादीच करायची आहे. उदय. उदय. बघा, उदय. 1947 साली
भारत स्वातंत्र्यातून मुक्त झाला आणि त्यानंतर भारत हे एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून उदयास आले. उदय झाला म्हणजे भारत एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून उदय झाला. उदय झाला म्हणजे काय? निर्माण झाला. आपण सूर्योदय म्हणतो पहा, सूर्योदय, सूर्य उगवला म्हणजे सूर्य नव्यानं आला, तो उदय. आणि संध्याकाळी ज्यावेळी सूर्य मावळतो त्याला म्हणायचं सूर्यास्त. परंतु या ठिकाणी उदय म्हणजे निर्माण झाला, त्याचा विरुद्धार्थाचा शब्द आहे अस्त. अस्त म्हणजे तो संपला, नष्ट झाला, नाहीसा झाला, तो अस्त. उदय अस्त. त्यानंतर बघा आंधळा. आंधळा, आंधळा. आता आंधळा हा जर शब्द आपण जर याचा अर्थ माहित पाहिजे. आपण एखाद्याला सहज म्हणून जातो पहा, अरे काय आंधळा झाला का? आंधळा झाला का म्हणजे काय? त्याला दिसत नाही, आणि ज्याला दिसत नाही म्हणून तो आंधळा. मग ज्याला दिसतो तो कोण? हा अर्थ आपल्याला माहित व्हायला पाहिजे. दिसतं त्याला म्हणायचं डोळस. दिसतं त्याला म्हणायचं डोळस. आता मित्रांनो, बहुतेक वेळा तुमचा सर्वांचा माईक हा बंद आहे, त्याच्यामुळे मी फक्त एकटाच बोलतोय, है ना? खर तर तुम्ही बोलायला पाहिजे होते. मी शब्द सांगतो, त्याचे विरुद्धार्थाचे शब्द तुम्ही सांगावेत, असं या ठिकाणी अपेक्षित होतं. आंधळा, डोळस. त्यानंतर बघा शूर. शूर, शूर हा शब्द, शिवाजी महाराज शूर होते, है ना? शिवाजी महाराज शूर होते. शूर होते म्हणजे काय? त्यांनी लढाईमध्ये कर्तृत्व गाजवलेलं होतं. ज्यावेळी औरंगजेब बादशाहच्या दरबारामध्ये शिवाजी महाराज गेले, तेव्हा त्यांना मागच्या रांगेमध्ये उभं करण्यात आलं आणि त्यांना घाबरून पळणारा, त्याचं नाव तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं. त्यांना घाबरून पळणारा एक होता, है ना? तो त्यांच्या पुढच्या रांगेत उभा होता. मग जो पळून जातो, पळून जातो त्याला म्हणायचं भित्रा. भित्रा. आणि तो भित्रा कोण हे तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा. भित्रा कोण? शूर, शिवाजी महाराज शूर होते, पण तो जो व्यक्ती आहे, जो पुढच्या रांगेत उभा होता, ज्याला पाहून शिवाजी महाराजांचं पित्त खवळलं आणि त्यांनी डायरेक्ट तिथून काय केलं, तो महाल सोडला आणि तिथून ते निघून गेले. मग शूर भित्रा अशी जोडी तयार होते पहा. त्यानंतर बघा दयाळू. दयाळू. दयाळू शब्दाचा विरुद्ध अर्थ आपल्याला कधी सांगता येईल? ज्या वेळेस आपल्याला दयाळूचा अर्थ माहित असायला हवा. मग दयाळू म्हणजे काय? दयाळू म्हणजे ज्याच्या मनामध्ये दुसऱ्याविषयी दयेची भावना आहे, किंवा ज्याला दुसऱ्याविषयी सहानुभूतीची भावना आहे, जो दुसऱ्याचं दुःख पाहू शकत नाही, अशा व्यक्तीला म्हणायचं दयाळू. आणि त्याच्या विरुद्धार्थाचा शब्द म्हणजे काय? ज्याला दुसऱ्याविषयी काहीच वाटत नाही, जो दुसऱ्याचं सुख पाहूच शकत नाही, जो दुसऱ्यांशी अतिशय क्रूरपणे वागतो, तर तो क्रूर. काय? क्रूर. दयाळूच्या विरुद्धार्थाचा शब्द होतो क्रूर. किंवा दुसराही शब्द आहे पहा त्याला, निर्दयी. 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 निर्दयी म्हणजे काय? निर्दयी, हृदय नसलेला, ज्याच्या हृदयामध्ये कुठल्याही प्रकारे मायेचा पाझर नाही, त्याला म्हणायचं निर्दयी, है ना? तर बघा असे खूप शब्द आहेत. प्राचीन. बघा प्राचीन. प्राचीन म्हणजे काय? प्राचीन कधी सांगता येईल त्याला आपल्याला त्याचा अर्थ? ज्या वेळेस प्राचीनचा अर्थ आपल्याला माहित आहे, त्यावेळेसच आपण त्याचा विरुद्धार्थाचा शब्द सांगू. प्राचीन म्हणजे सर्वात जुने. सर्वात जुने, तो खूप वर्षापूर्वीचे, हजारो वर्षापूर्वीचे प्राचीन. आणि मग त्याच्या विरुद्धार्थाचा शब्द. मग तो जर प्राचीन आहे तर आता या काळामध्ये याला म्हणायचं आधुनिक किंवा अर्वाचीन. अर्वाचीन किंवा आधुनिक. आधुनिक असे त्याचे दोन शब्द तयार होतात पहा, प्राचीन, आधुनिक किंवा अर्वाचीन. बघा तुम्ही सर्व विद्यार्थी खूप हुशार आहात आणि तुम्हाला ह्या शब्दांचे अर्थ मी वेळोवेळी तुम्हाला हेच सांगतोय,
की जर तुम्हाला त्याचा अर्थ सांगता आला नाही तर त्याचा विरुद्धार्थ तुम्हाला सांगता येणार नाही. बघा, हा शब्द लिहिलाय मी ते संकोच. संकोच 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 म्हणजे काय? तर मनामध्ये कुठेतरी लज्जेची भावना निर्माण झालेली, कुठेतरी कमीपणा वाटतो. मीच का करावं, मीच मीच का असं वागावं, किंवा मीच असं केलं पाहिजे, असं मनामध्ये संकोच असतो. करू की नको, कोण काय म्हणेल का, संकोच. आणि हा याचा अर्थ संकोच, कोण काय म्हणेल, याचा जर अर्थ आपल्याला माहित नसेल तर आपण त्याचा विरुद्धार्थ सांगू शकणार नाही. याचा विरुद्धार्थ होतो विस्तारलेल्या मनाचा. विस्तारलेल्या मनाचा म्हणजे खूप मोठ्या मनाचा. संकुचित त्याच्या विरुद्धार्थ शब्द होतो विस्तार. किंवा बघा, एक शब्द आहे उद्धट. उद्धट उद्धट म्हणजे काय मित्रांनो? जो दुसऱ्यांना फटकून बोलतो, मोठ्या माणसाचं ऐकत नाही, गुरुजनांचं ऐकत नाही. आपण म्हणतो आपल्या वर्गातला एखादा विद्यार्थी, हा अर्णव ना, तो खूप उद्धट आहे. अमोल, तो तो खूप चांगला आहे, तो सर्वांचा ऐकतो, है ना, तो सर्वांचा मान ठेवतो. आणि मग त्याच्या विरुद्धार्थाचा शब्द असतो नम्र. उद्धट स्वभावाच्या विरुद्ध नम्र स्वभावाचा. नम्र म्हणजे प्रत्येकाशी चांगलेपणाने वागणारा, मोठ्यांचं काम ऐकणारा. या सर्व शब्दांचे अर्थ माहीत असतील तरच आपण त्या ठिकाणी त्याचा विरुद्धार्थाचा शब्द सांगू शकतो. 1947 पूर्वी जेही व्यक्ती या ठिकाणी जन्माला यायचे त्यांच्या मनामध्ये देशाभिमान होता. देशाभिमान. देशाभिमान म्हणजे काय? देशाविषयी असणारा अभिमान. आणि मग देशाविषयी असणारा अभिमान याच्या विरुद्धार्थाचा शब्द. देशाभिमानी लोकांनी देशासाठी स्वतःचं प्राण अर्पण केलं. आणि दुसऱ्या अर्थाने ज्यांनी आपल्या चंद्रशेखर आझाद यांना पकडून दिलं. पहा, चंद्रशेखर आझाद यांनी पकडून दिलं, यांना पकडून दिलं. किंवा कुणीतरी सांगायचं की अमके अमके इथे आहेत असं सांगणे, याला म्हणायचं द्रोह किंवा फितुरी, है ना, फितुरी किंवा द्रोह. आणि मग देशाभिमान याच्या विरुद्धार्थाचा शब्द होतो देशद्रोह. देशद्रोह. देशाभिमान याच्या विरुद्धार्थ शब्द होतो देशद्रोह. मित्रांनो, आपण असे काही शब्द पाहणार आहोत. हे शब्द पाहिल्यानंतर आपल्याला परीक्षेमध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न येणार आहेत हे सुद्धा मी घेणार आहे. त्याच्या अगोदर आपण काही शब्द हे बघणार आहोत. बघा, पुढचा शब्द आहे भोळा. 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 आपल्याला जर भोळा शब्दच माहित नाही, भोळा कोणाला म्हणायचं? बघा, महादेवाला भोळा असं म्हणतात. म्हणजे काय? तो कोणाला कसंही लगेच वरदान देऊन टाकतो. दुसऱ्याच्या डोक्यावर हात ठेवला की तो लगेच मरणार, त्याची राख होणार, असं त्यांनी एका राक्षसाला वरदान दिलं होतं. परंतु हा भोळा. भोळा. भोळा म्हणजे काय? खूप साधा, साजूक. आणि भोळाच्या विरुद्ध अर्थाचा शब्द होतो चलाख. चलाख किंवा हुशार, जो दुसऱ्याच्या अडगळीमध्ये, दुसऱ्याच्या अटकलीमध्ये सापडत नाही. आपण कोल्ह्याला धूर्त म्हणतो. पहा, चलाख किंवा धूर्त. कोल्ह्याला धूर्त म्हणतो. तर असा धूर्त किंवा चलाख ह्या भोळा शब्दाचा अर्थ. त्यानंतर बघा, नैसर्गिक. 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 भूकंप, वादळे, महापूर हे सर्व नैसर्गिक संकटे आहेत किंवा नैसर्गिक आपत्ती आहे. हे आपण आपल्या इयत्ता 7वीच्या पुस्तकामध्ये शिकलो आहोत. त्याच्या विरुद्ध अर्थाचा शब्द सांगताना मग कदाचित तुम्हाला 4 पर्याय विचारले जातात. दुसरं पहिला असेल कृत्रिम. कृत्रिम. दुसरा असेल मानव निर्मित. मानव निर्मित. आणि तिसरा एखादा असेल नैसर्गिक. मग
भावनिक किंवा आपत्ती असे कुठले तरी 4 पर्याय असतात आणि या 4 पर्यायापैकी तुम्हाला 2 पर्याय निवडायचे असतात. त्यावेळी तुम्हाला समजायला हवं की नैसर्गिकच्या विरुद्धार्थाचा शब्द कृत्रिम हा सुद्धा असतो आणि मानव निर्मित हा सुद्धा असतो. तुम्ही जर हे 2 पर्याय निवडले तरच तुम्हाला त्याचे गुण मिळू शकतात. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना लिहून घ्यायचं त्यांनी स्क्रीनशॉट काढला तरी चालेल किंवा लिहून घेतला तरी चालतं. बघा, रोगी रोगी कोरोना काळामध्ये रोग्यांसाठी ज्यांना कोरोना झाला अशांसाठी सेपरेट वॉर्ड केलेले होते. रोगी या उलट काहींना कोंडून ठेवलं होतं, त्यांना रोग्यांच्या संपर्कात येऊ नये म्हणून. मग रोगीच्या विरुद्धार्थाचा शब्द निरोगी निरोगी निरोगी. आता बघा, हे जे काही विरुद्धार्थाचे शब्द आहेत हे काही उपसर्गाने तयार होतात, काही स्वतंत्रपणे तयार होतात, काहींचा अर्थ भिन्नतेने तयार होतात. उपसर्गाने तयार होणारे शब्द आपण घेणारच आहोत. त्या अगोदर आपण असे चाललो आहोत, प्रत्येक शब्दाचा अर्थ आपण जाणून घेत आहोत. बघा, एखादा शब्द दृश्य 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 याचा अर्थ, या दृश्याचा अर्थ आपल्याला माहित असेल. दृश्य म्हणजे दिसणार, दृश्य म्हणजे दिसणार. आणि मग दिसणार दृश्य आहे तर न दिसणार काय? न दिसणार. मग या ठिकाणी बघा होतो अदृश्य अदृश्य. म्हणजे काही जे शब्द उपसर्गाने तयार होतात, अ अव बे गैर पर अशा उपसर्गांनी काही विरुद्धार्थ तयार होतात. यांचे उदाहरण आपण घेणारच आहोत. काही शब्द आपले असे ज्यावेळेस आपण शिकतो आहोत त्यावेळेसच होणार आहे. न्याय, बघा पुढचा शब्द काय आहे? न्याय. न्याय याचा विरुद्धार्थाचा शब्द काय होईल? अन्याय अन्याय. या ठिकाणी बघा या उपसर्गाने त्याचा विरुद्धार्थाचा शब्द बनलेला आहे. पुढचा शब्द कुशल कुशल. कुशल या शब्दाचा अर्थ आपल्याला माहित असल्याशिवाय आपण त्याचा विरुद्धार्थाचा शब्द सांगू शकत नाही. कुशल म्हणजे काय? एखादा व्यक्ती एखादं काम वारंवार करतो आणि वारंवार केल्यानंतर त्याच्या कामामध्ये खूप सफाईपणा येतो, सफाईदारपणा येतो. म्हणजे तो ते काम चांगलं करतो. म्हणजे चांगलं काम करतो त्याला म्हणायचं कुशल. परंतु एखाद्या व्यक्तीने समजा एक काम घेतलं हाती, समजा एक पाना घेतला आणि पाण्यानं तो काय करायला लागला? नट आवळायला लागला. त्यावेळी पाना उडाला आणि काच फुटली. म्हणजे त्याच्या कामामध्ये सफाईदारपणा नाही, तो त्या कामामध्ये अकुशल आहे. अकुशल. बघा, अकुशल. या उपसर्गाने हा विरुद्धार्थाचा शब्द तयार झालेला आहे. मुलांनी स्क्रीनशॉट काढला असेल किंवा लिहून घेतला असेल. आपण पुढच्या शब्दांकडे जाणार आहोत. प्रत्येक शब्दाचा अर्थ जाणून घेतल्याशिवाय त्याचा विरुद्धार्थाचा शब्द आपल्याला सांगता येणार नाही किंवा करता येणार नाही. बघा, महाग महाग. आज आपण सहज बाजारामध्ये गेलो किंवा बातम्या जर बघितल्या तर सिलेंडर महाग झाले, कोथिंबीर स्वस्त झाली. सिलेंडर महाग झाला. महाग झाला म्हणजे काय? ज्यासाठी अधिक पैसा मोजावा लागतो. एखाद्या गोष्टीसाठी अधिकचा पैसा मोजणे याला म्हणायचं महाग. आणि स्वस्त झाली म्हणजे काय? लोकांनी स्वस्त झाल्यामुळे टोमॅटो रस्त्यावर फेकून दिले. स्वस्त म्हणजे काय? स्वस्त म्हणजे कमी पैशात एकदम कमी रकमेमध्ये विकलं जातं, त्याला म्हणायचं स्वस्त. एखाद्या वेळी टोमॅटो 80 रुपयापर्यंत महाग होतो तर कधी तो 10 रुपये किलो पर्यंत स्वस्त होतो. मग या महाग या शब्दाचा विरुद्धार्थाचा शब्द आहे स्वस्त.
आणि हे आपल्याला माहित असल्याशिवाय सांगता येत नाहीत. आता मित्रांनो बघा, प्रश्न कशा प्रकारचे येतात. आपण काय केलं, आतापर्यंत 25-30 शब्द घेतले, त्यांचा अर्थही जाणून घेतला. आता तुम्ही म्हणाल आम्हाला येतं सर, है ना, येतंय, ठीक आहे, परंतु प्रश्न कशा प्रकारचे असतील. प्रश्न तयार करत असताना ह्या व्यक्ती ज्यावेळी एखादा प्रश्न निर्माता असतो, प्रश्न तयार करणार असतो, त्याच्या व्ह्यू मधून, त्याच्या दृष्टिकोनातून तो प्रश्न तयार करत असतो. त्याचा व्ह्यू ओळखून आपल्याला त्याचं उत्तर शोधावं लागतं किंवा सांगावं लागतं. बघा, प्रश्न विचारला तो त्याचा पहिला प्रकार आपण बघूया. प्रश्न कशा प्रकारे विचारला जाईल. प्रश्न कशा प्रकारे विचारला जाईल त्याचा पहिला टाईप आहे. पहिला प्रकार, एखादा शब्द दिलेला असतो. उदाहरणार्थ आपण घेऊया किरकोळ. किरकोळ, किरकोळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा. विरुद्धार्थी शब्द निवडा किंवा शब्द सांगा. या ठिकाणी किरकोळ, किरकोळ याचा अर्थ आपल्याला माहित असायला हवा, तरच आपण त्याचा विरुद्धार्थ सांगू शकतो. मग याच्यासाठी काय केलं तर 4 आपल्याला पर्याय दिलेले. उदाहरणार्थ रोख आहे, उधार आहे, घाऊक आहे आणि चौथा पर्याय आहे कृष्य. कृष्य. आता बघा, किरकोळ, किरकोळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे. मग किरकोळचा अर्थ माहित असेल तरच आपण त्याचा विरुद्धार्थी शब्द सांगू शकतो. किरकोळ म्हणजे किरकोळ, कमी कमी प्रमाणात. समजा मला एखाद्या दुकानामध्ये जायचंय, त्याच्याकडे 100 शेकडो वह्या आहेत आणि मला त्याच्याकडून एकच वही घ्यायची किंवा एकच पेन घ्यायचा, याला म्हणायचं मी किरकोळ खरेदी करतोय. आणि एखादा व्यक्ती त्या ठिकाणी जातो आणि तो 200-300 वह्या एकाच वेळी खरेदी करतो. मग एक वही खरेदी करणे किंवा 200-300 वह्या खरेदी करणे यामध्ये त्याचा अर्थ दडलेला आहे. मी 1-2 वस्तू खरेदी करतो म्हणजे मी किरकोळ खरेदी करतो. आता इथे पर्याय दिलेले रोख. रोख म्हणजे आपल्याला माहिती आहे की रोख म्हणजे एखादी वस्तू आपण पैसे देतो आणि घेतो, याला म्हणायचं रोख. उधार म्हणजे पैसे न देता उद्या देईल, परवा देईल असं सांगून घेतो, त्याला म्हणायचं उधार. घाऊक, बघा आपल्याला जो अपेक्षित शब्द आहे तो म्हणजे घाऊक. घाऊक म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात, खूप मोठ्या प्रमाणात. आपल्याला आपलं उत्तर सापडलेलं आहे. आपण पर्यायचा क्रमांक 3 लिहिणार आहोत. कधी लिहिणार आहोत? ज्यावेळी आपल्याला किरकोळ शब्दाचा अर्थ माहित असेल त्यावेळेस. हा झाला प्रश्न प्रकार 1. कुठलाही तरी एक शब्द दिला जातो आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द सांगण्यासाठी विचारलं जातं. दुसऱ्या प्रकारचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती विरुद्धार्थाची जोडी नाही. बघा बर का, कसं, खालीलपैकी कोणती विरुद्ध अर्थाची जोडी नाही. खालीलपैकी कोणती विरुद्ध अर्थाची जोडी नाही. मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला ऑलरेडी जोड्या दिलेल्या असतात आणि एखादी अशी जोडी असते की जी विरुद्धार्थाची नाही. आपल्याला प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे. ज्यावेळी आपण प्रश्न व्यवस्थित वाचणार आहोत त्याच वेळेस आपल्याला त्याचं उत्तर देता येईल. विरुद्ध अर्थाची जोडी नाही ह्या शब्दावर फोकस करा. कोणती विरुद्ध अर्थाची जोडी नाही. मग पर्याय दिलेले असतात सव्यंग, सव्यंग आणि दुसरा शब्द दिलाय अपंग, अपंग. त्यानंतर दुसरी जोडी दिली आहे रोगी, निरोगी, निरोगी. तिसरा प्रकार त्या ग्राह्य, ग्राह्य आणि त्याचा दुसरा त्याज्य, त्याज्य. आणि चौथा पर्याय आहे आय व्यय, आय व्यय.
मित्रांनो बघा, ह्या 4 जोड्या दिलेल्या आहेत आणि यापैकी आपल्याला जोडी निवडायची. बघा, सव्यंग. सव्यंग म्हणजे काय? व्यंगासहित. व्यंगासहित, ज्याला व्यंग आहे तो सव्यंग. आणि अपंग म्हणजे काय? ज्याचा एखादा अवयव जो असतो तो अवयव नाहीये. याचा अर्थ सव्यंग आणि अपंग ही जी जोडी आहे ही जोडी समानार्थी शब्दांची. मित्रांनो, समानार्थी शब्दांची. रोगी आपल्याला माहित आहे, त्याचा विरोधार्थ शब्द निरोगी. ग्राह्य त्याचा विरोधार्थ शब्द त्याज्य. आय त्याच्या विरोधार्थ शब्द व्यय. हे आपल्याला माहित आहेत. परंतु सव्यंग आणि अपंग हे विरुद्धार्थ शब्द नाही तर ते समानार्थी शब्द आहेत. म्हणून आपला पर्यायाचा क्रमांक 1 हा आपल्याला सांगता आला पाहिजे. म्हणजे प्रश्न अशा प्रकारचा सुद्धा असतो. आणि तिसरा बघा, आता तिसरा जो प्रश्न आहे, तिसरा प्रश्न असा आहे की बे या उपसर्गाने, उपसर्ग आणि प्रत्यय आपण शिकलेलो आहोत इयत्ता 7वी मध्ये. उपसर्ग म्हणजे काय? शब्दाच्या आधी येणारा तो असतो उपसर्ग. प्रत्यय म्हणजे काय? शब्दाच्या नंतर येणारा असतो, त्याला म्हणायचं प्रत्यय. उदाहरणार्थ हे पहा, उपसर्ग आणि प्रत्यय. आपण एक शब्द घेऊया, भर. भर हा शब्द घेतला. आता या भर, आता जर मी इथे या ठिकाणी एक शब्द लिहितो, गावभर. या ठिकाणी गाव हा उपसर्ग झाला. तर मी दुसरा शब्द लिहिला, भरपूर. भरपूर. हा, भरपूर गावभर. जो शब्दाच्या आधी येतो त्याला म्हणायचं उपसर्ग आणि शब्दाच्या नंतर येतो त्याला म्हणायचं प्रत्यय. भरपूर शब्दाच्या नंतर येणार. असो, प्रश्न आपला असा आहे की बे या उपसर्गाने कोणत्या खालीलपैकी कोणता शब्द विरुद्धार्थाचा तयार होईल? खालीलपैकी कोणता शब्द विरुद्धार्थी होईल? विरुद्धार्थी होईल. मग त्याला पर्याय दिलेले आहेत. पर्याय आहे इलाज. इलाज. पर्याय 2 आहे पगारी. पर्याय 3 आहे रंग आणि पर्याय 4 आहे तक्रार. तक्रार. आता बघा, 4 शब्द दिलेत. या 4 शब्दांचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला माहित असेल तरच आपण बे या उपसर्गाने कोणता शब्द तयार होईल तो निवडू शकतो. आता बेइलाज, बेइलाज म्हटलं तर होईल का? नाही होणार, कारण आपल्याला माहिती आहे बेइलाज नाही होत, नाइलाज होतो. इलाज, नाइलाज. पगारी, बिनपगारी. बिनपगारी, पगारी म्हणजे पैसे घेऊन काम करणारा आणि बिनपगारी म्हणजे ज्याला पैसे न देता विना वेतन काम करणारा बिनपगारी. रंग. रंग. हा, या ठिकाणी रंग, बेरंग. बेरंग म्हणजे आपल्याला हवा तो विरुद्धार्थी शब्द या ठिकाणी. तक्रार, विना तक्रार. चारही पर्याय वाचा. चारही पर्यायांना हा बे लावून बघायचा. बेइलाज होईल का? बेपगारी होईल का? बेरंग होईल का? बेतक्रार होईल का? जो व्यवस्थित शब्द वाटतो तो आपला विरुद्धार्थी शब्द झालेला असतो. त्यानंतर बघा, आपण स्क्रीनशॉट काढू शकता किंवा लिहून घेतलेले असेल तर धन्यवाद. चौथा जो प्रकार आहे, चौथा प्रकार याच प्रकारचा असतो. बघा, मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की जे विरुद्धार्थ शब्द तयार होतात ते विरुद्धार्थाचे शब्द तयार होण्यासाठी बे, अव, ना, विना, गैर या शब्दांचा वापर होतो. अ, मर, अमर, है ना, जीवन, आजीवन अशा पद्धतीने. त्यानंतर बघा, अव. अव या उपसर्गाने, पुढचा प्रश्न आहे, अव या उपसर्गाने तयार होणारा विरुद्धार्थी शब्द कोणता? विरुद्धार्थी शब्द.
अव या उपसर्गाने तयार होणारा विरुद्धार्थी शब्द. मग काही शब्द दिलेले पर्याय एक आहे कृपा, कृपा. पर्याय दोन आहे उन्नत, उन्नत. तिसरा शब्द आहे मान आणि चौथा शब्द आहे उत्पत्ती, उत्पत्ती. बघा अव या उपसर्गाने तयार होणारा विरुद्धार्थी शब्द. मग कृपा, उन्नत, मान, उत्पत्ती. आपल्याला सांगितलं दोन पर्याय निवडा. चला दोन पर्याय निवडा. मग दोन पर्याय कोणते? आपण हा अव शब्द इथे लावून पाहायचा. अव कृपा, अरे शब्द तर होतोय. अव उन्नत हा शब्द होणार नाही. अवमान, अवमान शब्द होतोय. अवोत्पत्ती नाही होत. म्हणजे जे दोन पर्याय निवडायचे आपल्याला ते अशा पद्धतीने आपण निवडणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला सांगितलेलं लक्षात येत असेल. तसा हा घटक खूप सोपा आहे, परंतु तो इतकाही सोपा नाही की प्रश्नाचं स्वरूप आपल्याला खूप समजायला हवं, चांगल्या प्रकारे समजायला हवं, त्यावेळेस आपण त्याचा विरुद्धार्थी शब्द सांगू शकतो. आता पुढचा जो प्रकार आहे पाचवा प्रश्न प्रकार, खालीलपैकी विरुद्ध अर्थाची जोडी ओळखा. आता काय करायला आपल्याला? खालीलपैकी विरुद्ध अर्थाची जोडी ओळखा. आता या ठिकाणी आपल्याला चार पर्याय दिलेले असतील आणि चार पर्यायापैकी आपल्याला नेमकी विरुद्ध अर्थाची जोडी कोणती हे सांगायला येतावी, सांगायला यायला हवी. उत्तीर्ण, उत्तीर्ण आणि अवतीर्ण. पहा पहिली जोडी काय? उत्तीर्ण आणि अवतीर्ण. ज्याला उत्तर सांगता येईल त्यांनी मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही लिहू शकता, कारण की जवळजवळ जिल्हाभरातून बरेचसे विद्यार्थी जॉईन झालेले आहेत आणि प्रत्येकाचा जर माईक सुरू केला तर कदाचित आपल्या मीटिंगला त्याचं आवाजाचं हे होईल, प्रदूषण होऊ शकेल. म्हणून तुम्ही काय करा, कमेंट बॉक्स मध्ये लिहा उत्तीर्ण, अवतीर्ण. दुसरा राग, द्वेष, राग, द्वेष. तिसरा सद्गुण, निर्गुण, सद्गुण, निर्गुण, सद्गुण, निर्गुण. बघा प्रश्न व्यवस्थित वाचायचा, पर्याय व्यवस्थित वाचायचे. पर्याय जर आपण व्यवस्थित वाचले तर आपल्याला त्याचं उत्तर नक्कीपणे सांगता येतं. आता बघा विरुद्धार्थी शब्दाची जोडी ओळखा. उत्तीर्ण, अवतीर्ण. उत्तीर्ण म्हणजे काय? पास झालेला, पास झालेला. पण अवतीर्ण, अवतीर्ण म्हणजे एखादा निर्माण होतो, तयार होतो, त्याला अवतीर्ण. म्हणजे ही विरुद्धार्थ शब्दाची जोडी नाही. त्यानंतर राग, द्वेष. मला एखाद्याचा राग येतोय, है ना, मला एखाद्याचा राग येतोय, मग त्याच्या विरुद्धार्थ शब्द द्वेष. द्वेष नाहीच ना. द्वेष म्हणजे सुद्धा राग येणे, एखाद्याचा तिरस्कार करणे, द्वेष. म्हणजे ही सुद्धा जोडी ही विरुद्धार्थाची होऊ शकत नाही. सद्गुण, निर्गुण. सद्गुण, सद्गुण म्हणजे चांगले गुण. निर्गुण म्हणजे ज्याच्यात गुणच नाहीत असे. पण ही सुद्धा जोडी होणार नाही, कारण की सद्गुणच्या विरुद्धार्थ शब्द कोणता आहे? अवगुण किंवा दुर्गुण. दुर्गुण, दुर्गुण. अवगुण पण नाही, सद्गुण, दुर्गुण. मग चौथी जी जोडी शंका. मला एखाद्या गोष्टीची शंका आली, है ना, एखाद्या गोष्टी शंका येते. शंका येणे म्हणजे काय? संशय. आणि त्याचा विरुद्धार्थ शब्द खात्री करणे. खात्री, हा आपला काय होतो? विरुद्धार्थाचा शब्द होऊ शकतो. सॉरी, एक फोन येत होता. त्यानंतर बघा पुढचा जो प्रश्न आहे, कशा पद्धतीने प्रश्न विचारतात हे आपण बघतोय. प्रश्न कशा स्वरूपाचे असतात?
विद्यार्थ्यांना प्रश्न वेगवेगळ्या प्रकारे विचारले जातात. हे प्रश्नांचे आपण जवळजवळ 5 प्रकार पाहिले. त्यानंतर पुढे जोड्या जुळवायला सुद्धा प्रश्न असतो. खालील शब्दांच्या जोड्या जुळवा आणि मग एका बाजूला सतर्क, कुतर्क, उथळ, उथळ, खोल अशा प्रकारचे म्हणजे जोड्या जुळवायला सुद्धा प्रश्न विचारले जातात. त्यानंतर बघा, त्या अनोळखी व्यक्तीचे उपकार मी कसे विसरू. बघा बर का, शब्द वाक्य आहे आणि ते वाक्य पूर्ण वाचल्याशिवाय आपल्याला त्याचा अर्थ महत्वाचं म्हणजे काय, आकलन होणे समजणे हे महत्वाचं असतं. आकलन होऊन त्या अनोळखी माणसाचे, बघा प्रश्न कसा आहे, त्या अनोळखी माणसाचे, त्या अनोळखी माणसाचे उपकार मी कसे विसरू. हे वाक्य दिलेलं आहे आणि या वाक्यामध्ये उपकार या शब्दाखाली अंडरलाईन केलेले, अधोरेखित केलेला शब्द. आणि प्रश्न असा विचारलाय की या ठिकाणी अधोरेखित शब्दाच्या विरुद्ध अर्थाचा शब्द निवडा, पर्यायातून निवडा. अधोरेखित शब्दाचा विरुद्ध अर्थाचा शब्द निवडा. नेहमीप्रमाणे आपल्याला पर्याय दिलेले आहेत. पर्याय आपण चांगल्या पद्धतीने वाचून घ्यायचे. मग पर्याय जर आपण वाचले, बघा उदाहरणार्थ पर्याय काय, स्मरण. स्मरण होईल का? निश्चितपणे होणार नाही. अपकार, अपकार, अपकार याचा अर्थ आपल्याला माहित असेल तर आपल्याला निश्चितपणे सांगता येईल की उपकारच्या विरुद्ध अर्थाचा शब्द अपकार आहे. तिसरा आहे परोपकार, परोपकार आणि चौथा तिरस्कार. कमेंट बॉक्स मध्ये आपण आपलं उत्तर लिहू शकता. काय होईल त्याचं? अपकार. उपकारच्या विरुद्धार्थ शब्द अपकार. आणि मग आपण तो जो पर्याय निवडलेला आहे त्या पर्यायाचा गोल आपल्याला काय करायचा आहे, गोलांकित करायचा आहे. पुढचा प्रश्न आहे तीक्ष्ण. तीक्ष्ण, तीक्ष्ण या शब्दाचा योग्य विरुद्ध अर्थी शब्द लिहा. योग्य विरुद्ध अर्थाचा शब्द लिहा. तीक्ष्ण, तीक्ष्ण म्हणजे काय? बघा, तीक्ष्ण भाला, टोकणारा, ज्याला खूप धार आहे ना त्याला म्हणायचं तीक्ष्ण. शिवरायांची तलवार धारदार होती, धारदार होती, म्हणजे ती इतकी तीक्ष्ण होती की दुसऱ्याला टोचल्यानंतर लगेच काय होईल, जखम होऊ शकेल असं. तर तीक्ष्ण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला निवडायचा आहे. पण पर्याय देताना आपल्याला कसे पर्याय दिले पहा. पर्याय दिला पहिला टोकदार, टोकदार. पर्याय 2 आहे निबर, निबर. पर्याय 3 आहे बोथट. कमेंट बॉक्स मध्ये सांगा लगेच. बोथट. आणि पुढचा होतो मऊ. हा, मऊ. बघा, मग या ठिकाणी तीक्ष्णाचा अर्थाचा शब्द जर आपल्याला माहित असेल तर आपल्याला त्याचा विरोधार्थी शब्द सांगणार. तीक्ष्ण, तीक्ष्ण म्हणजे टोकदार, हा समानार्थ शब्द आला. तीक्ष्ण म्हणजे टोकदार. तीक्ष्ण म्हणजे निबर, निबर म्हणजे कसा, एकदम कडक, याचा याचा काही संबंध येणार नाही. परंतु तीक्ष्ण बोथट, बोथट म्हणजे धारच नाही. हा, ही जोडी आपली होऊ शकणार आहे. म्हणजे तीक्ष्णच्या विरुद्धार्थ शब्द बोथट. हा पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असणार आहे. तर बघा, अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जातात, वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न विचारले जातात. शब्दसंपत्ती या घटकांतर्गत जे 24% भारांश आहे याला, 24% म्हणजे एकूण 25 प्रश्नांपैकी 3 प्रश्न या ठिकाणी येतात. आणि हे प्रश्न या ठिकाणी आल्यामुळे आपल्याला 6 गुण आपल्याला या शब्दसंपत्ती या घटकाकरता आहेत. त्यानंतर बघा,
आपण सर्वांना आवाज येतोय का? येतोय सर आवाज येतोय? क्षमा मागतो, थोडस स्क्रीन दिसते व्यवस्थित? हो दिसते सर, चालू राहू द्या. बरं. बघा, आता आपण तुम्हाला काही शब्द सांगणार आहे. त्या शब्दाचं तुम्ही काय करायचंय? विरुद्धार्थ शब्द सांगायचा आहे. प्रसन्न. प्रसन्न कमेंट बॉक्स मध्ये सांगू शकता, किंवा ज्यांचं हात हँड असेल त्यांना सर आपण हे करा, थोडस त्यांना आपल्याला उत्तर विचारता येईल. प्रसन्न या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द पर्यायातून निवडा, आणि मग त्याला काही पर्याय दिलेले असतात. त्या पर्यायातून आपल्याला काय करायचं आहे? योग्य असा शब्द त्या ठिकाणी निवडायचा आहे. त्यानंतर बघा, अ या उपसर्गाने कोणता शब्द विरुद्धार्थी शब्द बनणार नाही? पुढचा प्रश्न प्रकार, अ या उपसर्गाने कोणता शब्द विरुद्धार्थी शब्द बनणार नाही? विरुद्धार्थी शब्द बनणार नाही. मग आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत पहा. सत्य, सत्य. दुसरा आहे अविश्वास, विश्वास, सॉरी विश्वास. तिसरा शब्द आहे न्याय, न्याय. आणि चौथा शब्द आहे धर. बघा मित्रांनो, अ हा उपसर्ग लावायचा आहे. अ उपसर्ग लावून बघा, आपण काय करूया? वाचूया. अ सत्य, असत्य, बरोबर आहे. विश्वास, अविश्वास, मग ही पण विरुद्धार्थ शब्दाची जोडी होते. न्याय, अन्याय, ही पण विरुद्धार्थ शब्दाची जोडी होते. परंतु हा जो पर्याय चौथा आहे, हा पर्याय आहे धर. आणि या धर शब्दाला अ लावून अधर ही काही विरुद्धार्थची शब्दाची जोडी तयार होणार नाही, म्हणून विसंगत पर्याय आहे धर. आणि मग आपण काय करायचं आहे? त्या पर्यायाचा गोल जो आहे तो गोलांकित करायचा आहे. त्यानंतर पुढचा असाही प्रश्न विचारला जातो, खालीलपैकी विसंगत जोडी ओळखा. खालीलपैकी विसंगत, विसंगत जोडी ओळखा. प्रश्नाचा अर्थ समजला तरच आपण त्याचं उत्तर व्यवस्थित देऊ शकतो. विसंगत, विसंगत म्हणजे संगत नाही असा, संगत नाही असा. आणि मग विसंगत जोडी ओळखायची म्हणल्यावर आपल्याला त्या जोड्या बघाव्या लागतील, आणि त्या जोड्या आपण काय करायच्या? व्यवस्थितपणे वाचायच्या आहेत. उदाहरणार्थ बघा, सुमार, बेसुमार. बघा, पहिली जोडी काय? सुमार, बेसुमार. दुसरा
जो आहे वक्ता श्रोता, वक्ता श्रोता. तिसरा आहे ज्ञानी सज्ञानी, ज्ञानी सज्ञानी, सज्ञानी. बघा आपल्याला विरुद्धार्थी शब्द लगेच समजायला पाहिजे. चला कमेंट बॉक्स मध्ये लिहा बरं पटकन. निरुत्साही आणि उत्साही, उत्साही. बघा हे 4 पर्याय आपण बघितले. सुमार, बेसुमार, वक्ता, श्रोता, ज्ञानी, सज्ञानी, सज्ञानी, निरुत्साही, उत्साही. यातून विरुद्धार्थ शब्दाची जोडी. हा, सुमार म्हणजे काय? अगदी थोडस. आणि बेसुमार म्हणजे खूप. ही विरुद्धार्थी शब्दाची जोडी झाली. वक्ता मी बोलतो, मी वक्ता. तुम्ही ऐकता, तुम्ही श्रोता. ऐकून घेतो तो श्रोता, बोलतो तो वक्ता. ही सुद्धा काय आहे? विरुद्धार्थाची जोडी आहे. त्यानंतर ज्ञानी आणि सज्ञानी. ज्ञानी, ज्ञानी म्हणजे ज्या ज्ञान आहे असा. सज्ञानी सुद्धा ज्ञान आहे असा, सज्ञान ज्ञानासह. ही सुद्धा समानार्थाची जोडी है ना. ही समानार्थाची जोडी आहे. म्हणून आपली ही विरुद्धार्थी शब्दांची जोडी नाही, म्हणजेच ही विसंगत जोडी आहे. हे आपल्याला त्या ठिकाणी सांगता आलं पाहिजे. कमेंट बॉक्स मध्ये लिहिले असेल बऱ्याच जणांनी. असं निरुत्साही म्हणजे निरुत्साह, ज्याच्या अंगी उत्साह नाही असा निरुत्साही, निरुत्साही उत्साही. हा सुद्धा विरुद्धार्थाची जोडी आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पंपू शेठ हे अतिशय कंजूस आहेत. बघा पुढचा प्रश्न आहे, पंपू शेठ अतिशय कंजूस आहेत. पंपू शेठ अतिशय कंजूस आहे. आता याचे पर्याय सुद्धा मी सांगणार नाही. आता पर्यायी सांगणार नाही. कंजूस शब्द दिलेला आहे. कंजूस, मगाशी तुम्हाला अर्थ पण सांगितलं मी. कंजूस, कंजूस म्हणजे काय? जो पैसे खर्च करत नाही असा कंजूस. मग कंजूस आहे, या कंजूस शब्दाच्या विरुद्धार्थाचा शब्द आपल्याला सांगायचा आहे. कंजूस, खर्च न करणारा. आणि मग त्याचा विरुद्धार्थ शब्द काय? कमेंट बॉक्स मध्ये लिहायचं. त्यानंतर बघा पुढचा आहे अमर. याचा शब्द अर्थ का सांगितला नाही तर हे मी तुम्हाला सांगितलंय. तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये लिहा त्याचा विरुद्धार्थ शब्द काय तो. त्यानंतर बघा खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दांची जोडी ओळखा. जोडी ओळखा म्हटलंय, विरुद्धार्थी शब्दांची जोडी. आणि पर्याय दिलेले आहेत, 4 पर्याय दिलेले आहेत. दोष सदोष, दोष सदोष. दुसरा आहे आदि आणि अंत, आदि आणि अंत. पर्याय आपला तिसरा आहे जड अवजड, अवजड. आणि चौथा आहे नाथ अनाथ, नाथ अनाथ. बघा दोष सदोष आदि अंत. आदि म्हणजे सुरुवात, अंत म्हणजे शेवट, जड अवजड. बघा या ठिकाणी नाथ ही विरुद्धार्थी शब्दाची जोडी नाही, ही पण नाही, ही पण नाही. विरुद्धार्थी शब्दाची जोडी कोणती? आदि आणि अंत. आदि म्हणजे सुरुवात आणि अंत म्हणजे शेवट. तर हे आपल्याला समजलं पाहिजे, आकलनाचा घटक आहे. बघा विरुद्धार्थी शब्द म्हणजे आपल्याला वाटतं तितकं सोपं नाही. आपल्याला 500 शब्दांची यादीच तयार करून ठेवायची आहे. समानार्थी शब्द असतील, विरुद्धार्थी शब्द असतील, म्हणी असतील, पारिभाषिक शब्द असतील, वाक्प्रचार असतील, त्यानंतर अलंकारिक शब्द असतील. या सर्व गोष्टींचा आपल्याला संग्रह करायचा आहे, वारंवार वाचन करायचं आहे. तुम्ही 7वीतून 8वीला जाणार आहात. 8वीला तुम्हाला NMMS ही सुद्धा परीक्षा आहे. NMMS ही परीक्षा तुम्ही पास झालात तर तुम्हाला शासनाचे 12,500 ही तुम्हाला काय मिळते? स्कॉलरशिप मिळते. जे सारथीमध्ये निवडले जातात त्या सारथीच्या विद्यार्थ्यांना
9,600 इतकी स्कॉलरशिप मिळते. हे तुमच्या आवाक्यात आहे, हे तुम्हाला मिळवायचं आहे. आणि जर शिकता शिकता जर तुम्हाला विद्या वेतन मिळत असेल तर निश्चितपणे तुम्हाला या यशाला गवसणी घालायची आहे. हे यश तुम्ही मिळवणार आहात. आणि हे करत असताना या सराव खूप महत्वाचा आहे. आपण आता 8वीला जाणार आहात. 8वीला जाऊन आपण वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांना तोंड देणार आहात आणि स्पर्धा परीक्षांना तोंड देत असताना ह्या छोट्या-छोट्या गोष्टी म्हणजे 6 मार्क म्हटले तर या 6 मार्कांनी आपलं काय होणार आहे? गुणांकन वाढणार आहे. 1-2 मार्कावरून काय होतं, की मेरिट जात असतं. म्हणून प्रत्येक प्रश्न हा महत्त्वाचा असतो आणि या प्रत्येक प्रश्नाचा सराव, प्रत्येक प्रश्नाचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. आज या ठिकाणी आपण विरुद्धार्थी शब्द यावरच बोललो. विरुद्धार्थी शब्द म्हटलं तर घटक खूप छोटा आहे, कमी गुणांचा आहे, परंतु यावर 1 तास बोलायचं आहे. ज्यावेळी एखाद्या गोष्टीवर 1 तास बोलायचं असतं, त्यावेळी खूप विचार करून हा घटक तयार करावा लागतो. मित्रांनो, तुम्ही खूप चांगले अभ्यास करणार आहात. आपण पुढच्या तासामध्ये माझी पुन्हा एक तासिका होणार आहे. त्या तासिकेमध्ये आपण शुद्ध, अशुद्ध शब्द या घटकाकडे जाणार आहोत. वेट अँड वॉच आपण पुन्हा एकत्र येणार आहोत. आजच्या दिवशी हा घटक तुम्ही लक्षात ठेवा आणि पुढच्या तासाला मी तुम्हाला विचारेन, 8वीच्या विद्यार्थ्यांनी कमीत कमी 500 शब्दांची यादी तयार करायची आहे आणि ज्याला शक्य होईल त्याने ती यादी मला बोटवर करून रेच करून दाखवायची आहे. निश्चितपणे हा घटक तुम्हाला समजला असेल, काही शंका असेल तुम्ही विचारू शकता. या ठिकाणी 8:05 झालेले आहेत. मला दिलेली वेळ ही जवळजवळ संपलेली आहे. मला बोलण्याची आणि तास घेण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी आपल्या जिल्हा प्रशासनाचे तसेच तालुका प्रशासनाचे खूप खूप आभार व्यक्त करतो. आपण सर्वांनी शांतपणे आणि चांगल्या पद्धतीने ऐकलं. आपल्या सर्वांचेही खूप खूप आभार मानतो आणि पुढच्या वेळी तुम्ही मला 500 शब्दांची यादी करून दाखवाल अशी एक अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. सैंदाने सर. ओके सर, करू बंद मग. हो हो छान लेक्चर घेतलं तुम्ही. धन्यवाद. चालेल. धन्यवाद सर. सर्वांना समजले असतील याची अपेक्षा व्यक्त करतो.